अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जनसंवाद यात्रा आज कटोलमध्ये आहे। अनिल देशमुखांच्या विरोधामध्ये दादा तगडा उमेदवार देण्याच्या तयारीमध्ये दिसतात। नागपूरच्या कटोलमध्ये जोरदार सामना या निमित्ताने रंगणार आहे। पुन्हा एकदा आपण जाऊया, जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी नागपुरातून सोबत आहेत। जितेंद्र, अनिल देशमुख यांच्या विरोधामध्ये अजित पवार कोणाला उमेदवारी देणार याची जोरदार चर्चा, आणि अशातच आता अजित पवारांची जनसंवाद यात्रा ही कटोलमध्ये। नक्कीच गुरु, अतिशय महत्त्वाची अशी घडामोड म्हणावी लागेल, कारण आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आता पहिल्यांदा नागपुरात येत आहेत आणि त्यांची जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने अजित पवार आज काटोलमध्ये जाणार आहेत। काटोल हा परंपरागत राष्ट्रवादीचा मतदारसंघ राहिलेला आहे। अनिल देशमुख येथे गेल्या 20 वर्षांपासून अधिक काळापासून इथे निवडून येत आहेत आणि आज अजित पवार हे केवळ काटोल याच मतदारसंघात जाणार आहेत। 12 मतदारसंघ आहेत नागपूर, मात्र त्यांनी काटोलचीच निवड केलेली आहे। त्यामुळे नक्कीच उमेदवार जो आहे तो राष्ट्रवादीचा असणार का, आता हा येथे प्रश्न उपस्थित होतो, कारण गेल्या वेळी भाजपचे उमेदवार इथे उभे होते। त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये नक्कीच या जागेवरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीमध्ये आज अजित पवार काटोलमध्ये जाऊन अनिल देशमुखांबाबत काय बोलतात किंवा आपला उमेदवार जाहीर करतात किंवा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे काय मनसुबे आहेत हे आजच्या या सभेतून निश्चित होणार आहे। जवळपास बरोबर आहे जितेंद्र, याची स्पष्टता कदाचित आजच्या या सभेमधून येऊ शकेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।